वडार समाजाने बाळासाहेब आंबेडकरांचा भव्य सत्कार केला। वडार समाजाने बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल भव्य सत्कार केला। या कार्यक्रमात वडार समाजाचे हजारो लोक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या वेळी समाजाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। समाजातील ज्येष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते आणि महिलांचा या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग होता। बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आणि समाजाची भूमिका। या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले की बहुजन समाजाच्या समस्यांचे निराकरण केवळ राजकारणातून होणार नाही, तर त्यासाठी समाजाची संघटित चळवळ आवश्यक आहे। त्यांनी वडार समाजाचे परिश्रमप्रिय आणि लढवय्या समाज म्हणून कौतुक केले आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच पुढे राहण्याचे आश्वासन दिले। या सत्कारानंतर वडार समाजातील कार्यकर्त्यांनी बहुजन ऐक्यासाठी अधिक सक्रियपणे काम करण्याची आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांकडून मार्गदर्शन घेण्याचीही अपेक्षा व्यक्त केली। यांच्या स्मृतीला मी असं म्हणेन की याच वर्षी एकंदरीत कस्तुरी असा जर आकडा आपण बघितला तर तो 1800च्या आसपास आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या फक्त 3 जणांना शिक्षा झाली अशी असणारी परिस्थिती। काही वर्ष अगोदर कस्तुरी माझ्या मतदारसंघात झाले, त्या कुटुंबालाही सगळं बोललो की त्यांना म्हटलं शिक्षा होईल न होईल याची मला काही सांगता येईल, तर तुम्ही लढायला लागले तो पोलीस खात आहे पुढे लढत मार्ग म्हटलं तर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल आणि पोलीस खातं आहे म्हणून घाबरून जाण्यात काहीच अर्थ नाही। पोलीस दोषी असेल तर दोषी पोलिसांवरती आपल्याला कारवाई, पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की त्या कुटुंबाने लढणं ज्याला आपल्याला म्हणता येईल ते काही स्वीकारलं नाही आणि तीही पोलिसांना पाहिजे होती तशी दप्तरी रेकॉर्ड झाली अशी असणारी परिस्थिती। या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन कायद्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली। भारतीय जनता पक्ष आपल्याला म्हणते की आम्ही असणारा गुन्हेगारी कायद्यामध्ये नव्यानं संशोधन केलं, जे काही त्रुटी होत्या त्या सगळ्या त्रुटी आम्ही असणारा काढल्या। तेही खरं नाही अशी असणारी परिस्थिती आहे।
ज्या जुन्या कायद्यांमध्ये त्रुटी होत्या त्या ह्या नवीन कायद्यामध्ये सुद्धा त्रुटी होत्या. या ठिकाणी नमूद करेल की ज्या हिमतीने आणि सोमनाथची आई असेल, त्याचा भाऊ असेल, त्याचं कुटुंब असेल, हे दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे कायद्यातली त्रुटी ही आम्हाला भरून काढतात. तर सोमनाथच्या अगोदर सुद्धा असणारा एक केस होती ती बदलापूर. त्या बदलापूर मधला असणारा जो आहे तो आरोपी आहे, तुमचं बंद करून दे, सायलेंट टाकून द्या. तो एका असणारा आरोपी, तर तो आरोपी जरी असला तरी त्याला शिक्षा देण्याचा अधिकार हा असावा कोर्टाचा आहे, जजचा आहे, पोलिसाचा. त्यालाही गोळ्या झाल्या. त्याही केसमध्ये त्या आरोपीच्या आई वडिलांवरती दबाव टाकण्यात आला आणि हायकोर्टामध्ये कोर्ट त्यांच्या बाजूने असतो. ज्या बेंच समोर जे चाललं होतं ते बेंचच्या आरोपीच्या बाजूला असू नये, त्यांच्या आई वडिलांनी आम्हाला ही केस चालवायची नाही म्हणून अर्ज केला. कोर्टाने तो अर्ज रेकॉर्डवरती घेतला. त्यानं त्या केसमधून मोकळं केलं आणि आमच्या कस्टडीमध्ये, कोर्टाच्या कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणून त्याला न्याय देणं ही कोर्टाची जबाबदारी आहे. हा निर्णय त्या केसमध्ये देण्यात आला. आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा याच्यामध्ये की आंदोलन करत होता, आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. बरं, हे काय आंदोलन असं नव्हतं की तोडफोडचं आंदोलन होतं, लूटमारीचं आंदोलन होतं, अमुक आंदोलन होतं, असं कुठलंच नव्हतं. तेव्हा आंदोलन करताना तुम्ही एकदा लाठीचार्ज केला समजू शकतो. राग होता, भडका होता, निघून गेला. तर येता जाता लाठी मारत बसतो. हा जो हा मनातला कुठला तरी राग शिल्लक राहिलेला आहे, अशी असतात परिस्थिती. कोर्टासमोर आपण असाव्या तर सगळ्या बाबी मागे आहेत. आणि कोर्टाने सुद्धा, औरंगाबादच्या हायकोर्टाने सुद्धा निकाल देताना असं म्हटलं की आतापर्यंत असताना जेवढे काही आम्ही निकाल दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेले आहेत. याच्यामध्ये दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि म्हणून आम्हाला नव्यानं निर्णय द्यावा लागतो. आणि त्या निर्णयाला अनुसरून असणारा त्यांनी दिला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईंची जी कंप्लेंट आहे, तिने जो असणारा अर्ज दाखल केलेला पोलीस
20 तारखेला तो आधार धरून FIR दाखल करणार. मला अनेक जणांनी सांगितलं की बघा आपण आरोपीची नावं टाकली पाहिजे. मी त्यांना म्हटलं की जो अर्धवट कायदा आहे त्या अर्धवट कायद्यामध्ये ज्या मॅजिस्ट्रेटच्या हद्दीमध्ये कस्टोडियल डेथ होतं त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी पहिल्यांदा हा नैसर्गिक मृत्यू आहे की अनैसर्गिक मृत्यू आहे याचा त्यांनी असणारा शोध घ्यावा. आणि एकदा लक्षात आलं मॅजिस्ट्रेटच्या की हे असणारा अनैसर्गिक मृत्यू आहे तर मग ह्या अनैसर्गिक मृत्यूला जबाबदार कोण कोण आहे याच वर का म्हणता येणार नाही किंवा सखोल चौकशी न करता सुदृढ दर्शने जे दिसतंय ते त्यांनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करून नमूद करून त्यांनी असं दाखल करायचं. त्याच्यामुळे त्या इन्क्वायरी रिपोर्ट मध्ये म्हटलं जे आरोपी आहेत त्या आरोपींची नावं आलेली आहेत तेव्हा आपण पुन्हा हायकोर्टामध्ये असलेला तो मुद्दा उपस्थित करावा अशी काही ज्याला सगळं गरज नाही ती झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मी असणारा पोस्ट मुद्दा मांडला की सूर्यवंशीचा हा जो मृत्यू आहे हा कोर्टाने सूर्यवंशीला ताब्यामध्ये दिले त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी ज्याच्या सुरक्षितेची जबाबदारी त्याला सोडत नाही तोपर्यंत ही कोर्टाची. ही कोर्टाची तर सूर्यवंशीला न्याय हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की कोर्टानेच दिला आणि म्हणून खालच्या कोर्टाचा निर्णय जसाच्या तसा त्या ठिकाणी राहिला त्याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. त्यानंतर जे असणाऱ्या ज्या काही घटना घडल्या त्या आपल्या समोर SIT स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या एक अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे ही इन्क्वायरी चालत असताना SIT बरोबर काम करते की न करते. SIT काम बरोबर करते की न करते ना आपल्याला असं वाटलं की ही काम बरोबर करत नाही तर ज्या मॅजिस्ट्रेटच्या हद्दीमधील ही असणारा इन्क्वायरी होणार आहे त्याच्या पुढे तुम्हाला अर्ज करणं हे महत्वाचं आहे. मी असं म्हणेन की हा सगळ्यात मोठा सूट मिळाली असं मी किंवा अधिकार या कस्टोडियल डेथमध्ये मिळाली असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि यापुढे सूर्यवंशीच्या निमित्ताने जे 1800 कस्टोडियल डेथ झाले त्यांना न्यायच मिळाला नाही यापुढे सूर्यवंशीच्या निमित्ताने जेवढे जेवढे
पोलीस कस्टडीमध्ये अनैसर्गिक मृत्यू होईल त्या सगळ्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरुवात झाली असून त्या ठिकाणी आणि यापुढे मी असणारी जी अपेक्षा ही आहे की कस्टडीमध्ये असताना हा जी मृत्यूची संख्या वाढत तिला नुसता आळा बसणार नाही तर ती देशभरामध्ये कमी होण्याची असणारी शक्यता आहे. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यामध्ये जी एक व्यवस्था आपण करून घेतली आणि पुढच्या तारखेला स्वतःच कोर्टाने असं सांगितलं की आम्ही असं एक नियमावली त्या ठिकाणी करणार आहोत. ही नियमावली देशभर लागू होईल आणि प्रत्येक वेळेस ती लागू होत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या केस मधली नियमावली आहे अशा रीतीने तिचा असणारा उल्लेख त्या ठिकाणी केला जाईल. मी असं म्हणेन की बऱ्याच वर्षानंतर कायद्यातली असणारी जी एक त्रुटी होती ती त्रुटी सोमनाथ सूर्यवंशीच्या आयुष्या निमित्ताने या ठिकाणी मला मिटवण्याची किंवा ती भरून काढण्याची संधी मिळाली. त्याला हिमतीने उभं राहणं मी जसं म्हणाल की त्यांच्या या हिमतीला त्यांना स्वतःहून असं म्हणालो की तुम्हाला दाद देतो की आजपर्यंत जे काही प्रेशर आहे मी इतर जणांना सांगत होतो अगोदर सांगत होतो त्यांना अगोदर सांगितलं नाही की सरकारने एखाद्याला बेकायदेशीररित्याने संपवला कायदेशीररित्याने बेकायदेशीररित्याने संपवला असेल तर त्याला नियमाप्रमाणे पूर्णपणे शासनाने नुकसान भरपाई देणं ही असणारं कायदेशीर बंधनकारक आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त 10 लाखाचाच उल्लेख केला या ठिकाणी. गोपन 10 लाख रुपये वडर समाजाचा आहे म्हणून 10 लाख रुपये द्यायला तयार होत. गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट सुद्धा त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट समोर आलेलं आहे. काय काय त्यांनी दिले याच्यापेक्षा मोठा आहे. पण मी जे म्हणतो की ते त्यांनी असं सगळं नाकारून हिंमत जी दाखवली ती हिंमत मला वाटतं आपण सगळ्यांनी दाद दिली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर पोलिसाला काही घाबरण्याची गरज नाही. पोलिसाला अजिबात घाबरण्याची गरज. तर तुम्ही कुठलाही पोलीस अधिकारी कोर्टात फक्त येऊन थांबा, त्याला कोर्टाने आवाज जरी दिला तो नुसताच आवाज करत येत नाही तर घामा होऊन झालेला. पण त्याला माहित असतं की त्याची सगळी उडी मारण्याची ताकद जी आहे इथं संपली.
वंचितांचा जो वर्ग आहे, या वंचितांच्या वर्गावरती असणारा पोलिसाचा अत्याचार हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला असतो. लढण्याची आपण असणारी हिंमत त्या ठिकाणी ठेवत नाही. तर महिना झाला, 2 महिने झाले, किती दिवस आपण लढायचं असं आपलं चाललेलं असतं. पण एक लक्षात घ्या की एखादी केस याच शेवटपर्यंत तुम्ही असणारा लढा घेऊन घ्या. शेवटपर्यंत घेऊन गेला तर आणि त्याच्यातला निकाल तर त्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती बदलते. आता बीड जिल्हा आपण बघितला असेल तर बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वंचितांच्या केसेस चालत नाही, ते आता संवर्धनांच्या केसेस चालले. तर तिथेही एक 3 प्रकरणं अशी होती की ज्याच्यामध्ये आरोपींना असणारं 10-12 वर्ष ही शिक्षा झाली. आणि आपल्याला शिक्षा होते असं लक्षात आल्यानंतर वंचितांच्या वरती असणारा अत्याचार करण्याचं प्रमाण जे आहे हे एकदम कमी पडलं. आणि आत्ता असताना आपण बीड जिल्ह्यामधलं पाहिलं तर अत्याचार हा आत्ता असताना संवर्धनांमधलाच प्रकर्षाने बाहेर पडतोय अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून हा बदलाचा जो एक परिणाम ज्याला आपण म्हणतो, त्याला वचक ज्याला आपण म्हणतो, तो वचक बसवणं हा आपली असणारी जबाबदारी अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणत नाही की आधीच्या असणाऱ्या काही ना काहीतरी चालत असतं तसं हेच त्याचं चालत होतं किंवा मला सत्कार करायचं. आपण ते कशाचं अनिलला म्हटलं कशाचं सत्कार नाही, तो म्हटलं तर पहिल्यांदा असं झालंय की पोलिसाला आम्ही आतमध्ये टाकलं. म्हणजे वडार समाजाच्या प्रकरणामध्ये पोलीस आतमध्ये जातात आहेत हेच एक तो म्हटलं फार मोठं भूषण. आणि समाजामध्ये ही नव्याने जागृती झाली. ही नव्याने झालेली जागृती जी आहे ती समाज व्यक्त करायला मागतो. आणि त्याची असणारी ही ऊर्जा जी आहे ही ऊर्जा वाट करून दिली पाहिजे, त्याला संधी दिली पाहिजे. आणि त्याला कुठेतरी आपण आता मिळवलं, आपण काहीतरी मिळवलेलं, प्राप्त केलेलं, दुःखात का होईना पण प्राप्त केलेलं आहे हे त्याला व्यक्त करायचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने त्याला व्यक्त करण्याची असणारी संधी ही आपण दिली पाहिजे. आधीची असणारी ही मागणी मान्य करून मी असताना म्हणतो मी हजर राहतो. तरी जबाबदारी आपण सुद्धा असताना त्या ठिकाणी एक लक्षात येते की हे सामाजिक जीवन
या सामाजिक जीवनाला आकार कसा द्यायचा, रूप कसं द्यायचं, नियम काय करायचे हे आपणच ठरवतो. आता दुसरं कोणी करत हे आपणच ठरवतो. आणि आपण करत असल्यामुळे त्याचा हिस्सा आपण त्या ठिकाणी झाला. त्याचा हिस्सा आपण त्या ठिकाणी झाला. तो हिस्सा होणं हा सगळ्यात मोठी बाब. तो हिस्सा झाला मग आपल्याला कशा रीतीने पाहिजे त्या स्वरूपामध्ये आपल्याला करता. इथं माझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या वक्त्याने उल्लेख करत असताना अनेक राजकीय संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, धार्मिक राजकारण करतात. ते आपल्या मदतीला का हा सवाल. याच्या धार्मिक बाबी आहेत या व्यक्तिगत बाबी. कुणी कोणाची पूजा करायची, कशी करायची हा व्यक्तिगत बाब. त्याचा आणि समाज जीवनाचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. तर ज्याचा समाज जीवनाशी काही संबंध नाही त्याच्याशी आपण असं जोडायला गेलो तर मग आपण फसतो अशी असतात परिस्थिती. धर्माचा प्रचार पाहिजे तेवढा कोणीच चालवलं. तर धर्माच्या प्रचारामध्ये तुम्ही राजकारण आणायला लागलं. राजकारण आणायला लागला तर मग माझं म्हणणं असं आहे की त्याची सुद्धा चर्चा केली पाहिजे. आज वडारांचा पुजारी, वडार समाजातला पुजारी हा पाटलाच्या किंवा मराठा समाजाच्या किंवा माळी समाजाच्या किंवा वंजारी समाजाच्या समाज लग्नामध्ये असेल किंवा व्यवस्थेमध्ये असेल त्याला बोलवलं जाणार. त्याला बोलवलं जाणार का? तर नाही. का नाही बोलवलं जाणार? तर त्याला ब्राह्मण पुजारी एवढी त्याचं स्टेटस आणलेलं नाही. जेवढं स्टेटस ब्राह्मण पुजाऱ्याचं आहे तेवढं स्टेटस वडार समाजातल्या पुजाऱ्याचं नाही. मग राजकारण करायचं असेल तर आपणही म्हटलं पाहिजे की पुजारी पण हे सार्वत्रिक झालं पाहिजे. पुजारी पण हे सार्वत्रिक झालं पाहिजे. आता तुम्ही जर सार्वत्रिक करणार नसाल तर मग ते राजकारणामध्ये कशाला आणतात? कारण का राजकारणामधलं जे आहे ते न्याय आणि नियम बदलणार आहे. आपण राजकारण करतो कशासाठी? तर समाज व्यवस्था एक तर आहे तर तिला बदलण्यासाठी किंवा जी आहे तशी ती चालू ठेवण्यामध्ये किंवा तिच्यामध्ये काही बदल घडवायचे असेल तर ते बदल घडवायचे
तर ते आता असताना जे आहे की हा बदल घडला पाहिजे की बाबा वडार समाजाचे असणारे जे पुजारी आहे किंवा माळी समाजाचे असणारे जे पुजारी आहे, वंजारी समाजाचे असणारे जे पुजारी आहे, मातल समाजाचे असणारे जे पुजारी आहे, भटक्या समाजातले असणारे जे पुजारी आहे, यांचं स्टेटस हे ब्राह्मण पुजाऱ्यांसारखं असलं पाहिजे. ते ब्राह्मण पुजाऱ्यांसारखं असलं पाहिजे म्हणजे काय तर नेमका एक नियम केला पाहिजे की यापुढे सर्व पुजाऱ्यांना अधिकार आहे की त्यांनी कुठल्याही समाजामध्ये जाऊन पूजा अर्चा, लग्नविधी करणं, धार्मिक विधी करणं हा त्याचा अधिकार आहे. हा कायदा मंजूर झाला पाहिजे. तरच आपल्याला म्हणता येईल की राजकारण, धर्माचं राजकारण हे समाज व्यवस्थेच्या फायद्यात. आज आपल्याला असं दिसतंय की धार्मिक राजकारण हे द्वेषाचं राजकारण व्हावं. हे द्वेषाचं राजकारण व्हावं आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये आपण एकत्र झालं पाहिजे. सगळ्या हिंदूंनी एकत्र असलं पाहिजे आणि आमच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. अजेंडा काय तो विचारू नका, आम्ही ठरवू तो असणारा अजेंडा. आज मला असणारा काही जण म्हणतात त्याला की तुम्ही फार त्या पंतप्रधानावरती टीका करता. अरे मी म्हटलं हे मुसलमानाच्या विरोधात आहे, हे मुसलमानाच्या विरोधात आहे. म्हटलं यांना संधी आली होती हे म्हणतात नाही की या मुसलमानांचा, भारतातल्या मुसलमानांचा नजरा किंवा त्यांचा सरळ डोकं हे सगळं पाकिस्तानमध्ये असतं, हे सगळं पाकिस्तानमध्ये असतं. पहिल्या दिवशी आपण मार घातला ते बरोबर, पण दुसऱ्या दिवशी आपण असा बदल केला आणि पूर्ण पाकिस्तानचं असणारं एअर डिफेन्स जे आहे ती निस्तनाबूत केली. म्हणजे इंदिरा गांधी जर असती तर तिने असणारा पुन्हा नवा बांगलादेश, एक नवा बांगलादेश नाही तर तिने 5 नवीन बांगलादेश त्या ठिकाणी उभं केलं असतं आणि इथल्या मुसलमानांचं सेंटर जे होतं ते संपवलं असतं. आता ज्यांनी केलं नाही त्याला काय करणार? ज्यांनी केलं नाही, आपण आपल्या भाषेमध्ये काय त्याला म्हणतो, लागायचं नाही, शब्द वापरायचं, काय चिंता करायची गरज नाही, कोण आपल्याला केस करत नाही. काय म्हणतो आपण त्याला? गांडूगिरी ना. म्हणजे कायमचं दुखणं घालवण्याची संधी आल्यानंतर धार्मिक राजकारण करायचं आम्ही करायला तयार होतो, आम्ही कुठं काय म्हणतो, पण ते देशाच्या हिताचं करा, ते लोकांच्या हिताचं करा. उद्या मला एक सांगा की टेररिस्टचा अटॅक होणार नाही याची गॅरंटी नाही. पण समजा या युद्धामध्ये पाकिस्तानच ठेवलं नसतं आणि एका पाकिस्तानचे 5 पाकिस्तान झाले असते तर टेररिस्टचा अटॅक झाला असता का? कायम दुःख बंद केले, कायमचं दुःख तुम्ही बंद केले.
आपण सुद्धा काही गोष्टी मी देवेंद्र फडणवीसला विचारलं होतं की नियमावली करण्याची गरज आहे, मला आपण बसून त्या ठिकाणी कोर्टाला सादर करतो. त्याचं मला सरकारी वकील जे होते ते सरकारी वकील असं म्हणाले होते की प्रकाशराव गव्हर्नमेंट इंटरेस्टेड आहे म्हणून. आता माहित नाही, त्यांना एक सांगितलं, मला एक सांगितलं. मला फक्त एवढंच मुख्यमंत्री म्हणाले की आपल्याला पोलिसांना वाऱ्यावरती सोडताय. मी त्याला म्हटलं आपण पोलिसांना वाऱ्यावरती सोडत नाही, आपण त्याच्यापैकी जे पोलीस पोलीसच्या दायऱ्याच्या बाहेर करायला मागतात त्यांची म्हटलं हिंमत वाढणार नाही तेवढी आपण सर्व लक्ष झाली नाही. पण अचानकपणे सुप्रीम कोर्टात जाणं हा जो निर्णय झाला, या निर्णयावरून असं दिसतंय की हे शासन लोकांपेक्षा पोलिसांना वाचवणं अधिक महत्व देते अशी असताना परिस्थिती. मित्रो, या निमित्ताने एवढंच सांगेन की जे पोलीस खात्यामध्ये दोषी आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमध्ये, त्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या निमित्ताने मी असं म्हणेन की पुढची तारीख 2 तारीख आहे हायकोर्टातली. त्यावेळेस नियमावली तयार झाल्यानंतर उरलेले जे पोलीस स्टेशन मध्ये वाढलेले आहेत किंवा ज्यांच्यावरती अत्याचार होईल त्या सगळ्यांना जो न्याय मिळत नव्हता, ती न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण सगळेजण या ठिकाणी नामदार सरकार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. नमस्कार.